नमस्कार मित्रांनो. तर कमळी मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये म्हणजेच आगामी भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की कमळी आणि निंगी दोघीही राजनच्या कारमधून असतात आणि राजन विचारतो की कॉलेजमध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे का? कसं चाललं आहे तुमचं कॉलेज? कमळी म्हणते, हो एकदम छान चालू आहे कॉलेज. कॉलेजमधले टीचर्स, अभ्यास वगैरे एकदम छान चालू आहे सगळं. राजन म्हणतो, मला एक गोष्ट बोलायची होती. त्या दिवशी फ्रेशर्स पार्टीमध्ये तू तुझ्या आईबद्दल भरभरून बोललीस. हे ऐकून मला खूप छान वाटलं. कसं आहे ना, आजकालच्या जमान्यामध्ये वेगळं आहे आणि म्हणजे पेरेंट्सने आपल्या मुलांसाठी किती काहीही करू देत, पण मुलं त्यांच्याबद्दल कंप्लेंट करतच असतात. पण तू तसं केलं नाहीस. तुझ्या आईने जे संस्कार तुला दिले आणि शिकवले ते तू छान स्वतःकडे जपून ठेवलंस. खरंच तुझ्या पेरेंट्सने तुला खूप छान पद्धतीने वाढवलेलं आहे. त्या वडिलांवरून आठवलं की तुझे वडील काय करतात ग? तेव्हा लिंगी राजांना सगळं सांगणार असते. तेवढ्यातच निंगी म्हणते, कमळीचे वडील. कमळी निंगीला थांबवते आणि म्हणते, निंगीचा असा म्हणायचा अर्थ होता की माझे वडील नाही आहेत आणि मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. राजनला आपली मुलगी आणि गौरी आठवते. कमळी म्हणते, माझ्यासाठी माझी आई आणि माझे बाबा हे सगळं ते माझं सर्वस्वच आहेत आणि माझं जग आहेत ते. राजन म्हणतो, सॉरी, मला ह्याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं ग. तेव्हा कमळी म्हणते, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुमची काही चूक नाही आहे आणि तसंच माझे बाबा माझ्यासोबत आहेत नाहीत आणि त्याने मला काही फरक पडत नाही, कारण माझ्या आईने आजपर्यंत मला कशाचीच कमी पडू दिली नाही. बाबांचं प्रेम असू देत, ओरडणं असू देत किंवा त्यांची शिस्त असू देत, सगळं प्रेम, माया, जिव्हाळा हे सगळं माझ्या आईनेच मला दिलेलं आहे. कमळीच्या डोक्यात पाणी येतं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात. राजन म्हणतो, तुझ्या बोलण्यावरून असं वाटतं की तुझी आई ही अगदी तुझ्यासारखीच असेल. कधीतरी जर जमलं तर मला तुझ्या आईला भेटायला आवडेल. कमळी म्हणते, हो का? मग कशाची वाट बघायची? मी तुम्हाला आत्ताच आईचा फोटो दाखवते ना. तेव्हा कमळी आपली बॅग काढते, वही शोधते, पण फोटो मिळत नाही. कमळी शोधत असते की निंगी म्हणते की कमळी हॉस्टेलवर आलेला आहे आणि अजून तू फोटो शोधतेस का? तेव्हा कमळी म्हणते, नाही, मला असं वाटलंय की हॉस्टेलवरती ती पुस्तक राहून गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आईचा फोटो असेल. राजन म्हणतो, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पुन्हा कधीतरी बघता येईल. कमळी म्हणते, तसाही तुम्ही माझ्या आईला बघितलेलं नाही आहेत, पण माझ्या आईने तुम्हाला बघितलेलं आहे. तेव्हा राजन विचारतो, तुझ्या आईने मला कधी बघितलं? तेव्हा कमळी म्हणते, आठवतं का तुम्हाला? तुम्ही आमच्या गावाला आला होतात ना आणि अनिकाला तुम्ही देवीची साडी देणार होतात, पण त्या जागी मला दिली होती आणि त्याच दिवशी मी आईला सांगितलं होतं की तुम्ही मला साडी दिली होती आणि आईने तुम्हाला लांबून पाहिलं होतं, पण त्याच वेळा मी ओळख करून देऊ शकले नाही. तुम्ही थांबा ना इथे, मी पटकन रूममध्ये जाऊन फोटो घेऊन येते. राजन म्हणतो, नको, माझ्याकडे आता वेळ नाही, मला मीटिंगसाठी जायचं आहे, मी पुढच्या वेळेस नक्कीच बघेल. तेव्हा कमळी म्हणते, अहो 2 मिनिटाचं काम आहे, मी अशी जाते आणि अशी येते. राजन म्हणतो, एक काम कर, तू आपल्या बॅगेमध्ये फोटो ठेव, मी कधी पण तुला भेटलो तर मला तू फोटो दाखव. आणि तसंच पेरेंट्सची मीटिंग आहेच ना, त्यावेळेस तुझ्या आईला तर यावंच लागेल. आता मला उशीर होतोय आणि मी निघतो. आणि हो, जेव्हा तुझी आई येईल ना त्यावेळेस मला भेटू दे आणि मला भेटव. तेव्हा कमळी म्हणते, ठीक आहे. कमळी, निंगी राजनला बाय बाय करून कारमधून उतरतात आणि राजन तिथून निघून जातो. कमळी, निंगी रूममध्ये जात असतात. निंगी म्हणते, कमळी, बघितलं ना, अगं अनिका आणि तिचे बाबा किती वेगळे आहेत ग स्वभावाने. ती अनिका स्वतःच्या गर्वामध्ये, अहंकारामध्ये आणि एक तिथे तिचे बाबा किती शांत आहेत आणि दोघांचा स्वभाव, वागण्यात, बोलण्यात किती अंतर आहे ना. कमळी म्हणते, हो ना गं. त्या दोघी गप्पा मारत असतात आणि आपल्या हॉस्टेलमध्ये जात असतात. दुसऱ्या दिवशी नयनतारा म्हणते की ऋषी चहा घेत असतात आणि राधिका त्यांना हवं नको ती देत असते. नयनतारा विचारते, ऋषी काय? तुला मी सांगितलं होतं की उद्या सकाळपर्यंतची तुझ्याकडे वेळ आहे आणि तुला कुठली मुलगी पसंत पडते ते मला सांग. आणि हो, तुला एखादी मुलगी पसंत पडली असेल ना तर मी सांगितलेली ती मुलगी पसंत पडली का तुला?
तेव्हा ऋषी विषय टाळत असतो. तो राधिकाला म्हणतो की वहिनी, हे बिस्किट खूप छान आहेत, अजून दे ना मला आणून. तेव्हा नयनतारा भडकते. तिला जाणवतं की ऋषी मुद्दाम टाळतोय मला. नयनतारा म्हणते, ऋषी काय चाललंय तुझं? तुला ऐकू येत नाही का मी काय बोलते ते? ऋषी म्हणतो, नाही ग आई, मी काही नाही ऐकलं. तेव्हा नयनतारा म्हणते, मी काल तुला फोटो दाखवले होते, त्यापैकी कुठली मुलगी तुला आवडली आहे? आणि जर मी सांगितलेली मुलगी तुला पसंत असेल तर मी तुझी आणि त्या मुलीची मीटिंग एखाद्या कॅफेमध्ये फिक्स करते. बघण्याचा कार्यक्रम होण्याआधी आपण एकमेकांना भेटा आणि एकमेकांचा स्वभाव जाणून घ्या आणि त्यानंतर बघण्याचा कार्यक्रम होईल. यासाठी मी तुला विचारते, तर आता सांग, तुला कुठली मुलगी पसंत आहे? ऋषी म्हणतो, नाही, मला कुठलीच मुलगी आवडलेली नाही. नयनतारा अजूनच चिडते आणि ती म्हणते की ऋषी, मला आता हे ऐकायचं नाहीये की मी लग्नासाठी तयार नाही. ऋषी म्हणतो, आई, मी ते बोलतच नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू जे फोटो दाखवलेले आहेत त्यापैकी मला एकही मुलगी पसंत नाही. मी लग्नासाठी नकार देत नाहीये. नयनतारा म्हणते, अच्छा, असं आहे का? ठीक आहे, मग मी त्या मॅडमला सांगते की अजून काही मुली बघा आणि त्यातून मुली बघू आणि तुला जी पसंत पडेल तिच्यासोबत आपण पुढे बघण्याचा कार्यक्रम ठरवू. तेवढ्यातच तिथे प्राजक्ता येते. प्राजक्ता राधिकाकडे कॉफी मागते. ऋषी तिच्याकडे बघतो आणि त्याला काहीतरी आयडिया सुचते. तो म्हणतो, आई, माझी एक अट आहे. नयनतारा विचारते, कसली अट? ऋषी म्हणतो, आई, माझं लग्न तेव्हाच होईल जेव्हा प्राजक्ताचं लग्न होईल आणि प्राजक्ताचं लग्न झालं की लगेच मी लग्न करेन. नयनतारा म्हणते की ऋषी, मी तुला आधीच सांगितलं होतं, प्राजक्ताचं लग्न आता सध्या काही होऊ शकत नाही, म्हणून मी तुझ्या लग्नाचा विषय काढलेला आहे. ऋषी म्हणतो, आई, तुला कळतंय का? मी मोठा भाऊ आहे आणि प्राजक्ताचा मोठा भाऊ. माझी लहान बहीण लग्नाची आहे आणि तिचं लग्न झालं नाही आणि तिच्या आधी मी लग्न करू का? कसं वाटतं हे? अगं, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील? घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलगी आहे आणि भाऊ तिचा विचार न करता आधी स्वतःच लग्न विरकून घेईल तर लोक काय म्हणतील आणि आपल्या स्टेटसचं काय? तेव्हा नयनतारा म्हणते, मला सगळं कळतंय, पण ऋषी, आता तुझ्यासाठी चांगली स्थळं चालून येत आहेत आणि हा चान्स मला हातातून घालवायचा नाहीये. तेव्हा ऋषी म्हणतो, आई, आत्ता स्थळ येत आहे, पण यापुढे सुद्धा येतील. माझ्यासाठी चांगली स्थळं येतील, पण आता ह्या वेळेला प्राजक्ताचं लग्न होणं जास्त गरजेचं आहे. नयनतारा म्हणते, ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, तर तुझी अट मान्य आहे आणि ही अट आहे की प्राजक्ताच्या आधी लग्न होईल. तर ऋषी स्वतःला सोडून घेतो आणि प्राजक्ताला थोडं चिडवतो, म्हणून प्राजक्ता त्याच्यावरती रागवते. आणि इकडे कॉलेजमध्ये कमळी निंगी सायकलने कॉलेजमध्ये येत असतात. त्याचवेळी अनिका कारमध्ये असते आणि अनिकाला आठवतं की पूजेच्या वेळेस ऋषी कमळीच्या मागे मागे जात होता. कमळीला त्याने सावरलं होतं आणि सारखं तो कमळीशी बोलत होता. आपल्याला मात्र तो इग्नोर करत होता. आणि काल आपल्या आजीने कमळीसाठी आपल्यावरती हात उचलला होता. अन्नपूर्णा अनिकाला ओरडली होती. हे सगळं तिला आठवतं. अनिका आपल्या विचारामध्ये असते आणि तेवढ्यातच कमळी आणि निंगी अनिकाच्या कारच्या शेजारून सायकल घेऊन निघून जातात. अनिका हे सगळं बघते. कमी आणि निंगी सायकलवरती तिच्यापेक्षाही पुढे जातात. हे अनिकाला काही सहन होत नाही आणि तिला यातही आपली हार वाटते. कमळी आणि निंगी अनिकाच्या कारसोबत असतात आणि अनिका खूप वेळा हॉर्न वाजवते, पण त्या काही बाजूला होत नाहीत. कॉलेजच्या पार्किंगमध्ये कमळी आणि निंगी सायकल पार्क करत असतात. अनिकाची कार तिथे पार्किंग करायची जागा असते. अनिका कार घेऊन येते आणि पुन्हा हॉर्न वाजवते. कमळी आणि निंगी तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि तिथून जात असतात. अनिका कारमधून खाली उतरते आणि कमळीला म्हणते, ए गावचाप, तू कळत नाही का तुला? तेव्हा कमळी म्हणते, आता काय झालं? काय केलंय मी? तेव्हा अनिका म्हणते, मला तुझ्याशी बोलण्यात काहीचाही इंटरेस्ट नाही, पण तू तुझी फडतूस सायकल आहे नाही ती पार्किंगमधून काढ. ही माझी पार्किंगची जागा आहे. कमळी म्हणते, एक दिवस तुझी गाडी दुसरीकडे पार्क केलीस ना, तर काय सूर्य पश्चिमेला उगवणार आहे का? अनिकाचा मित्र तिथे येतो आणि तो म्हणतो, अनिकाशी ह्या अशा आवाजात अशा पद्धतीने बोलायची हिंमत कशी झाली तुझी? तेव्हा कमळी म्हणते, आणि तू कोण आहेस? तिचा वकील आहे का? अनिकाचा मित्र आणखी काही बोलतो, पण कमळी आपला हात दाखवते आणि त्याचं तोंड बंद करते. अनिका रागाने म्हणते,
तुझी ही फडतूस सायकल इथून काढतेस की नाही तेवढं तू मला सांग. तेव्हा कमळी म्हणते, नाही काढणार. तिथे एकदा लावली ना, एकदा पार्क केली ना मी माझी सायकल, बस आता मी ती उचलणार नाही. तुला काय करायचं आहे ते कर. कमळी निंगीला म्हणते की निंगी, आपली सायकल चांगली लॉक कर आणि तिथेच पार्क कर. कमळी अनिकासमोरच चावी निंगीकडे फेकते आणि तिथून निघून जाते. निंगी कमळीची सायकल तिथेच पार्क करते आणि तिला लॉक लावते. अनिकाची मैत्रीण म्हणते, अनिका बघतेस ना, तुझ्या नाकावर टिच्चून तुझी पार्किंगची जागा तिने घेतली आणि तुला कसं बोलून गेली ती. अनिका म्हणते, माझी आजी बोलते ना, ती अगदी बरोबर बोलते. कधी कधी मोठं युद्ध जिंकायचं असेल ना, तर असं छोट्या छोट्या लढाया हरल्यात तर प्रॉब्लेम नाही. छोटी छोटी युद्ध मुद्दाम हरावी लागतात. आता या गावछाप कमळीला वेळ आल्यावर मी दाखवून देईल की मी काय चीज आहे. अनिका आपला गॉगल लावते आणि कॉलेजमध्ये जाते आणि क्लासरूममध्ये जाते. कमळी कॉलेजमध्ये येते आणि ऋषी तिला म्हणतो, हाय, नाश्ता केलास? तेव्हा कमळी म्हणते, हो. आणि तुम्ही? तेव्हा ऋषी म्हणतो, हो, मी पण नाश्ता केला आहे. पण कमळी, मला एक विचारायचं होतं की लग्नाच्या बाबतीत तुझं काय मत आहे? कमळी रागाने बघते. ऋषी म्हणतो, अगं कमळी, मी सहजच विचारत होतो. म्हणजे तुझ्या मनात काय विचार आहेत लग्नाबाबत ते मला जाणून घ्यायचे होते, बस म्हणून विचारलं. तेव्हा कमळी म्हणते, आता आपण वर्गात नाही आणि तुम्ही मला शिकवतही नाही, मग तुम्ही मला हे सगळं का विचारताय? ऋषी म्हणतो, ते काय आहे ना. कमळी तिथून निघून जाते. ऋषीही थोड्या वेळाने क्लासरूममध्ये येतो. तो सगळ्यांना म्हणतो, आज आपल्याला कल्चरल ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, त्यामुळे काही विषयांवरती मला तुमचं मत हवं आहे. आता आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि तो टॉपिक आहे मग जीवनसाथी म्हणजे आपला लाईफ पार्टनर. मला असं वाटतं की तुम्हाला लग्नाबद्दल काय वाटतं, तुमच्या मनामध्ये काय कल्पना आहेत, हे सगळं एकदा समजून घ्यायला हवं. मी ज्याला उभं करायला सांगेल त्याने उभं राहायचं आणि आपलं मत सांगायचं. पराजक्ता हात वर करते आणि उभी राहते. पराजक्ता विचारते, ऋषी सर, हा टॉपिक तर आपल्याला शिकायला नाही आहे, मग ह्या टॉपिकवर आपण का शिकतोय? ऋषी म्हणतो, पराजक्ता, मला असं वाटतं की तुमचं सगळ्यांचं काय मत आहे हे मलाही कळलं पाहिजे आणि तसेही लाईफमधले काही टॉपिक्स आउट ऑफ सिलेबस नसतात, त्यामुळे मला तुमचे ओपिनियन्स हवे आहेत. तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरबद्दल काय वाटतं आणि लग्नाबद्दल तुमचे विचार काय आहेत हे बिनधास्त तुम्ही इथे सांगू शकतात. तेवढ्यात अनिका हात वर करते आणि ऋषी म्हणतो, अनिका, तू उभी राहून तुझे मत सांग. अनिका उभी राहते आणि म्हणते, लग्न हे आपल्या बेस्ट फ्रेंडसोबतच झालं पाहिजे आणि माझ्या हजबंडच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरं कोणीही इम्पॉर्टंट नको आहे. अजून एक गोष्ट, स्टेटस. जर आपला स्टेटस मॅच होत नाही तर त्या लग्नाला काही अर्थ नाही. माझ्या नवऱ्यासाठी माझ्यापेक्षा जास्त कोणीही इम्पॉर्टंट नसायला हवं आणि आम्ही जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा आम्ही पॉवर कपल म्हणूनच दिसायला हवं. ऋषी अनिकाला मध्येच थांबवतो आणि अनिका, व्हेरी गुड असं म्हणून तिला खाली बसवतो. अनिका खाली बसते आणि ऋषी कमळीला म्हणतो, कमळी, तुला काय वाटतं? तेव्हा तुला तुझे विचार सगळ्या वर्गांसमोर मांडायचे आहेत का? तेव्हा कमळी उभी राहते आणि तिला ह्यावरती काय बोलायचं याचा विचार चालू असतो. ऋषी म्हणतो, कमळी, रिलॅक्स, हे फक्त हेल्दी डिस्कशन आहे आणि आपण इथे एकमेकांचा विचार जाणून घेतोय, बाकी काहीच नाही. कमळी म्हणते, माझ्या मते लाईफ पार्टनरने एकमेकांना प्रत्येक सुखदुःखात साथ दिली पाहिजे, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. सगळे लक्ष देऊन ऐकतात. प्राजक्ता कमळी आणि ऋषीची जोडी आवडते तर अनिकाच्या मैत्रिणी अनिकाला कानात कुजबुजत असतात. कमळीचं बोलणं ऐकून सगळेजण टाळ्या वाजवतात. ऋषी म्हणतो, व्हेरी गुड, आय विश तुला तुझ्या आवडीचा हवा असेल तसा लाईफ पार्टनर मिळो. कमळी म्हणते, ऋषी सर, मला लग्न करायचंच नाही, मी यात पडणारच नाहीये. ऋषी विचारतो, का? कमळी म्हणते, मला भीती वाटते, मला असं वाटतं की लाईफ पार्टनर मला सोडून जाईल. ऋषी म्हणतो, कमळी, चांगल्या लोकांसोबत कधीच असं काही वाईट होत नाही आणि ज्यांचं मन चांगलं असतं ना त्यांच्यासोबत तर अजूनच काही वाईट घडत नाही. कमळी म्हणते की ऋषी सर, माझी आई कधीच कोणाचा वाईट विचार करत नाही, तिचं मन खूप स्वच्छ आहे, खूप चांगलं आहे आणि तरी माझे बाबा म्हणजेच माझे वडील तिला सोडून कायमचेच निघून गेलेले आहेत. कमळी रडायला लागते. ऋषी म्हणते, कमळी, अगं हे फक्त
कमळी मध्येच म्हणते सॉरी सर आणि तिथून ती निघून जाते. आणि इकडे कमळीची आई मंदिरातून घरी परतत असते आणि घरात प्रवेश करताना तिला टेबलावरती एक फोटो दिसतो. तो फोटो उचलते आणि बघते. तो राजनचा फोटो असतो. फोटो पाहताच तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तिच्या चेहऱ्यावर भावनांच्या भरती आणि ओटही सुरू असतात. तेव्हा ती फोटोला स्पर्श करते आणि म्हणते राजन. तिथेच तिच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. गावात कमळी निंगी गणेशोत्सवासाठी मूर्ती बनवत असतात. कमळी आणि निंगी एकत्र बसून गणपतीची मूर्ती बनवत असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद असतो. निंगी म्हणते कमळी बघ ना आपला बाप्पा किती सुंदर दिसतोय. कमळी म्हणते हो निंगी आपला बाप्पा एकदम छान दिसतोय. हा बाप्पा आपल्या घरात येणार म्हणजे आपल्या घरात आनंद आणि समाधान येणार. दोघीही हसतात. तेवढ्यातच अनिका आपल्या मैत्रिणीसोबत तिथे येते. अनिका म्हणते काय ग गावठी, ही मूर्ती बाप्पाची आहे का की मातीचा काहीतरी गोळा केलेला आहेस? निंगी म्हणते अनिका तोंड सांभाळून बोल, हा आपला बाप्पा आहे. अनिका हसते आणि म्हणते हा बाप्पा आहे की तुझ्या गावातलं एखादं भूत आहे? कमळी संतापते आणि म्हणते अनिका पुरे झालं. माझ्या बाप्पाबद्दल काहीतरी उलटसुलट बोललीस ना तर मी सहन करणार नाही. अनिका म्हणते काय करशील ग तू गावठी गरीब आणि मी अनिका पाटील माझ्याशी पंगा घेतेस? कमळी म्हणते बाप्पा समोर आहे आणि त्याला सगळं दिसतंय. तू काय बोलतेस? त्याने ऐकलेलं आहे. त्याचं उत्तर तो तुला स्वतः देईल. अनिका हसत तिथून निघून जाते. कमळी आणि निंगी पुन्हा प्रेमाने बाप्पाची मूर्ती बनवतात आणि सजवतात. कमळी म्हणते निंगी बघ ना कितीही कोणी काहीही बोललं ना तरीही आपला बाप्पा आपल्या मनासारखा सुंदरच आहे. निंगी मान हलवते आणि दोघीही भावनेने मूर्तीसमोर बसतात. आता याच्या पुढच्या भागमध्ये काय घडणार आहे ते बघण्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.